मंडळी, भारतातील कामगारांसाठीचे जुने कायदे रद्द करून कामगारांसाठी आता 4 संहिता अर्थात 4 न्यू लेबर कोड लागू होणार आहेत. सरकारचे म्हणणे आहे की या नवीन लेबर कोडमुळे कामगारांच्या भविष्यात जास्त सुरक्षा आणि आर्थिक फायदा मिळणार आहे. पण दुसरीकडे काही कामगार संघटना आणि तज्ज्ञ सांगतात की कामगारांनी संघर्ष करून मिळवलेल्या 24 कामगार कायदे आता रद्द करण्यात आले आहेत. पुन्हा एकदा वेठबिगारी आणली जात आहे. या बदलांमुळे कामगारांच्या हातात येणारा पगार कमी होऊ शकतो आणि नोकरीची हमीही कमी होऊ शकते. याच मुद्द्यावरून देशभरातील विविध क्षेत्रातील कामगार संघटनांनी 2 दिवसापूर्वी देशभर आंदोलने केली. त्यामुळे हा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. तर मग आता प्रश्न असा उभा राहतो की सरकारच्या म्हणण्यानुसार हे कायदे फायद्याचे आहेत, तर मग कामगार संघटना आणि तज्ज्ञ याला विरोध का करत आहेत? नक्की सर्व प्रकरण काय आहे हेच आता आपण आजच्या या व्हिडिओतून समजून घेऊयात. सर्वप्रथम सरकारचे म्हणणे काय ते समजून घेऊयात. सरकारच्या म्हणण्यानुसार हे काही एकदम नवीन कायदे तयार करण्यात आलेले नाही. आधीच अस्तित्वात असलेले 29 वेगवेगळ्या कामगार कायदे एकत्र करून 4 मोठ्या संहितांमध्ये विभागले गेले आहेत. नियम समजायला आणि अंमलात आणायला सोपे व्हावे हा त्यामागचा उद्देश आहे असं सरकारचं म्हणणं आहे. या 4 संहितांमध्ये वेतन, कामगार संघटना, सामाजिक सुरक्षा आणि कामाच्या ठिकाणी सुरक्षा या सर्व गोष्टींचा समावेश करण्यात आला आहे. वेतनाबाबतचा बदल सर्वसामान्य कर्मचाऱ्यांसाठी सर्वात महत्त्वाचा मानला जातो. नवीन नियमानुसार देशभरात किमान वेतनाची एक समान संकल्पना लागू होणार आहे. म्हणजे एका राज्यात कमी आणि दुसऱ्या राज्यात जास्त असा फरक आता यापुढे होणार नाही. तसेच कंपन्यांना कर्मचाऱ्यांचा पगार ठराविक तारखेला देणे बंधनकारक असणार आहे. सरकारच्या म्हणण्यानुसार सर्वात मोठा बदल पगाराच्या रचनेत म्हणजे सॅलरी स्ट्रक्चरमध्ये करण्यात आला आहे. आतापर्यंत अनेक कंपन्या कर्मचाऱ्यांचा बेसिक पगार कमी ठेवून इतर भत्ते जास्त ठेवत होते. त्यामुळे पीएफ आणि ग्रॅच्युटी याच्या रकमा कमी व्हायच्या. आता नवीन नियमानुसार कर्मचाऱ्याचा बेसिक पगार हा एकूण सीटीसीच्या 50% असणे अनिवार्य आहे, म्हणजे कंपल्सरी करण्यात आलं आहे. हे सोप्या भाषेत समजून घेऊ आपण आता. समजा एखाद्या कर्मचाऱ्याचा एकूण पगार सीटीसी 1 लाख रुपये आहे. आधी कंपन्या बेसिक पगार फक्त 35,000 ठेवत, बाकीचे 65,000 भत्त्यांमध्ये देत असत. त्यामुळे पीएफ आणि ग्रॅच्युटीची रक्कम कमी जमा होत असे. पण आता त्याच 1 लाख रुपयांच्या पगारात बेसिक पगार किमान 50,000 ठेवावा लागेल. उरलेले 50,000 इतर भत्त्यांमध्ये असतील, बरोबर. आता त्याचा थेट परिणाम पीएफ वर होणार आहे, कारण पीएफ हा बेसिक पगारावर कापला जातो. बेसिक पगार वाढल्यामुळे पीएफची कपातही वाढेल. आता एक उदाहरण आपण समजून घेऊयात. आधी जर बेसिक पगार 15,000 असेल तर पीएफ साधारण 1800 कापला जात असेल. पण आता बेसिक पगार 25,000 झाला तर पीएफ 3,000 कापला जाणार. म्हणजे हातात येणारा पगार थोडा कमी होईल, मात्र कंपनीकडून तितकाच जास्त पीएफ जमा होणार असल्याने निवृत्तीनंतर मिळणारी रक्कम खूप मोठी असेल. त्यामुळे सरकार याला दीर्घकालीन फायदा मानते. ग्रॅज्युटीच्या बाबतीतही हेच लागू होईल. ग्रॅज्युटी ही शेवटच्या बेसिक पगारावर ठरते. बेसिक वाढल्यामुळे ग्रॅज्युटीही वाढेल. समजा एखाद्या कर्मचाऱ्याने 10 वर्षे एका कंपनीत काम केले. आधी त्याचा बेसिक 15,000 असेल, त्याला मिळणारी ग्रॅच्युटी कमी असेल, पण बेसिक 25,000 झाला तर तीच ग्रॅच्युटी लक्षणीय वाढेल. म्हणजे भविष्यात एकाच कंपनीत जास्त वर्षे काम करणाऱ्यांना मोठा फायदा होऊ शकतो. कामाचे तास आणि सुट्ट्यांबाबतही बदल सुचवले गेले आहेत. आठवड्याला एकूण 48 तास काम करण्याचा नियम कायम राहणार आहे. मात्र कंपन्यांना दिवसाचे कामाचे तास 12 ठेवण्याचा पर्याय मिळू शकतो. जर एखाद्या कंपनीने 12 तास काम केले तर कर्मचाऱ्यांना आठवड्यातून 4 दिवस काम आणि 3 दिवस सुट्टी असा पर्याय मिळू शकतो. काहींना हे फायदेशीर वाटते तर काहींना वाटते की कामाचे तास वाढल्यामुळे कामाचा ताण वाढेल. ओव्हरटाईम बाबत एक सकारात्मक बदल असा आहे की कोणाकडूनही जबरदस्ती ओव्हरटाईम करून घेता येणार नाही. ओव्हरटाईम घेतल्यास किंवा सुट्टीच्या दिवशी काम केल्यास त्यासाठी दुप्पट वेतन द्यावे लागणार आहे. महिलांसाठी काही बदल करण्यात आले आहे. महिलांना आता सर्व क्षेत्रात नाईट शिफ्टमध्ये काम करता येईल, पण त्यांच्या सुरक्षिततेची जबाबदारी आणि प्रवासाची जबाबदारी ही कंपनीलाच घ्यावी लागणार आहे. गिग वर्कर्स म्हणजे डिलिव्हरी बॉईज, ड्रायव्हर्स यांना पहिल्यांदाच कायदेशीर मान्यता मिळणार आहे. त्यांना विमा, पेन्शन यासारख्या काही सामाजिक सुरक्षा योजना लागू शकतात, म्हणजे मिळू शकतात. कंत्राटी कामगारांनाही कायमस्वरूपी कर्मचाऱ्यांसारखे काही फायदे मिळण्याची शक्यता आहे. आता कामगार संघटना या संहितांना विरोध का करत आहेत ते समजून घेऊ. सध्याच्या कायद्यानुसार 100 कामगार किंवा त्यापेक्षा अधिक कामगार असलेल्या आस्थापना व कारखान्यामध्ये एका कामगाराला देखील कामावरून काढायचे असले तर शासनाची परवानगी घ्यावी लागते. हे सध्याच्या कायद्यानुसार आहे. मात्र आता लागू होणाऱ्या औद्योगिक संबंध संहितेनुसार 300 किंवा त्यापेक्षा कमी कामगार असलेल्या आस्थापना व कारखाने बंद करण्यासाठी किंवा कुणालाही कामावरून काढून टाकणे यासाठी कोणाचीही परवानगी घेण्याची आवश्यकता राहणार नाही. अर्थात
याद्वारे हवे तेव्हा नको असलेल्या कोणत्याही कामगाराला काढून टाकण्याची हायर अँड फायरची खुली सूट मालकांना देण्यात आली असल्याचा आरोप कामगार संघटनाकडून होत आहे. तसेच संप करणे आणि युनियन स्थापन करणे यावर काही निर्बंध येऊ शकतात. कामगार कायद्यांमुळे देशभर संघटित कामगार व असंघटित किंवा असुरक्षित कामगारांना आंदोलने करण्याचा हक्क मिळत असे. आता कामगार संहितेच्या माध्यमातून संघटित होऊन वाटाघाटी करण्याचा अर्थात कलेक्टिव्ह बार्गेनिंगचा मार्गच आता बंद करण्यात आला आहे. संपाबाबत सरकारला कळवावे लागेल. सरकार ते प्रकरण ट्रिब्युनलकडे पाठवणार. तिथून अंतिम निर्णय होईस तर संपाची परवानगी मिळणार नाही. अर्थात कामगारांना 14 दिवसांची नोटीस देऊन संप पुकारता येतो, म्हणजे आत्ताच्या नियमानुसार. पण आता यापुढे 60 दिवसांची नोटीस द्यावी लागेल. सामूहिक रजा घेतली तरी तो संप मानला जाईल. थोडक्यात कामगारांचा संप करण्याचा अधिकार सरकारने काढून घेतला आहे, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. काही तज्ज्ञांच्या मते तर संविधानातील कलम 19(1)(c) नुसार नागरिकांना कामगार संघटना बनविण्याचा अधिकार काढून घेण्यात आला आहे. संविधानाचे कलम 21 व 23 नागरिकांना सन्मानाने जगण्याचा, शोषणाला विरोध करण्याचा अधिकार प्रदान करते. नव्या संहितेमध्ये कामाचे तास 12 तासांपर्यंत वाढवणे, कामगारांना सुरक्षा नाकारणे, सामाजिक सुरक्षेचे कवच काढून घेणे व किमान वेतनाची अट शिथिल करणे म्हणजे कामगारांचे मूलभूत अधिकार नाकारून सरकार पुन्हा वेठबिगारी आणू पाहत आहे, असा कामगार संघटनेचा आरोप आहे. एकूण पाहिले तर हे नवीन कामगार कायदे पूर्णपणे चांगले किंवा पूर्णपणे वाईट असे नाहीत. यात काही बदल कामगारांच्या भविष्यासाठी फायदेशीर वाटतात, तर जसे की पीएफ, ग्रॅज्युटी आणि सामाजिक सुरक्षा वाढवणे. पण काही बदलांमुळे सध्याच्या हातात येणाऱ्या पगारावर आणि नोकरीच्या सुरक्षिततेवर परिणाम होऊ शकतो. म्हणूनच या नवीन कायद्यांबाबत कामगारांमध्ये संभ्रम आहे. सरकार याला सुधारणा मानते, तर कामगार संघटना याला धोका मानतात. प्रत्यक्षात हे कायदे लागू झाल्यानंतरच त्याचा खरा परिणाम दिसेल. मात्र इतके निश्चित आहे की भारतातील कामगार आणि उद्योग क्षेत्रात एक मोठा बदल होणार आहे आणि या बदलाचा परिणाम देशातील लाखो कर्मचाऱ्यांच्या आयुष्यावर होणार आहे. याबाबत तुम्हाला काय वाटते? सरकारचे म्हणणे बरोबर आहे की कामगार संघटनांना वाटणारी भीती खरी आहे? कॉमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी सॉलिड बात यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.